अभ्यासक्रम बांधकाम पर्यवेक्षक आपला विषय आहे सर्वेइंग. तर आज आपण समतलन म्हणजेच लेवलिंग भाग 2 हे प्रकरण पाहणार आहोत. तर भाग 2 मध्ये आपण लेवलिंग मध्ये वापरण्यात येणाऱ्या संज्ञा तसेच राईज अँड फॉल मेथड म्हणजे काय या सगळ्याची माहिती आपण आज घेणार आहोत. तर पाहूयात लेबलिंग मध्ये वापरण्यात येणाऱ्या संज्ञा. त्यातली पहिली संज्ञा आहे बॅक साइड. तर बॅक साइड म्हणजे काय पहा, ज्या बिंदूंची उंची माहित आहे त्या ठिकाणी घेतलेल्या वाचनास बॅक साइड असे म्हणतात. हे वाचन बेंचमार्कवर अथवा चेंज पॉइंटवर घेतले जाते. लेबलची तात्पुरती जुळणी केल्यानंतरच हे पहिले वाचन असते. हे वाचन बेंचमार्कवर घेतात. तर दुसरी संज्ञा पहा, इंटरमिजिएट साइट. तर इंटरमिजिएट साइट म्हणजे काय पहा, ज्या बिंदूवरची RL माहित नाही म्हणजेच रिड्युसिंग लेवल माहित नाही अशा बिंदूवर तसेच बॅक साइड व फोर साइड दरम्यान मध्यंतरीच्या बिंदूवर घेतलेल्या स्टाफच्या वाचनांना इंटरमिजिएट साइट असे म्हणतात. नंतरची तिसरी संज्ञा आहे फोर साइड. तर फोर साइड म्हणजे काय पहा, बदल बिंदू किंवा चेंज पॉइंट घेण्यापूर्वी म्हणजेच लेबल ही हलवण्यापूर्वी घेतलेले त्या सेटअप मधील शेवटचे वाचन होय म्हणजेच फोर साइड वाचन. लेबलची तात्पुरती जुळणी करून लेबल सेट केल्यानंतरचे त्या सेटअप मधील स्टाफचे शेवटचे वाचन असते. ज्या बिंदूंची RL म्हणजेच रिड्युसिंग लेवल चेंज पॉइंटिंग म्हणून माहित करून घ्यावयाचे आहे त्या ठिकाणी घेतलेले स्टाफचे वाचन असते म्हणजेच पुढील वाचन असते. तर आता आपण व्हिडिओमध्ये बॅक साइड व फोर साइड याचे वाचन कसे घेतले जाते ते बघूया. पहा, Leveling across hollows. This animation demonstrates the leveling across hollows. Back sight at the benchmark is taken. While taking foresight, the line of sight at point B cannot be found if instrument is set high. Hence, the level should be set only sufficiently low. तर आत्ताच आपण बघितलं बॅक साइड आणि फोर साइड हे वाचन कसे घेतले जाते. तर लेबलची तात्पुरती जुळणी केल्यानंतरचे जे पहिले वाचन असते त्यालाच आपण बॅक साइड असे म्हणतो. त्यालाच प्लस साइड असे देखील म्हणले जाते. तर फोर साइड म्हणजे काय, तर बदल बिंदू किंवा चेंज पॉइंट घेण्यापूर्वी म्हणजेच जेव्हा आपण लेबल हलवतो तर ती लेबल हलवण्यापूर्वी घेतलेले त्या सेटअप मधील शेवटचे वाचन म्हणजे फोर साइड डिस्टन्स असे असते. किंवा लेबलची तात्पुरती जुळणी करून लेबल सेट केल्यानंतरचे त्या सेटअप मधील स्टाफचे शेवटचे वाचन म्हणजेच फोर साइड डिस्टन्स. तर आता आपण आपली चौथी संज्ञा पाहूयात, जमिनीवरील बिंदूंची उंची म्हणजेच रिड्यूस लेवल. तर रिड्यूस लेवल म्हणजे काय पहा, बिंदूचे उभे अंतर की जे डाटम सरफेसच्या वर अथवा खाली मोजलेले असते त्यास रिड्यूस लेवल म्हणजेच RL असे म्हणतात. तर आपली शेवटची संज्ञा आहे उपकरणांची उंची म्हणजेच हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट. पहा, उपकरणाच्या उंचीला कॉलिमेशन प्लेन लेवल असेही म्हणतात. जेव्हा उपकरण अचूकपणे लेवल केलेले असते तेव्हा ही कॉलिमेशन प्लेनची RL असते म्हणजेच रिड्यूस लेवल असते. उपकरणांची उंची म्हणजेच हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट ही बेंचमार्कच्या RL मध्ये BS म्हणजेच बॅक साइड वाचन मिळवून काढली जाते. तर चेंज पॉइंट नंतरची उपकरणाची उंची ही स्टाफ रीडिंग म्हणजेच बॅक साइड व चेंज पॉइंट दरम्यान स्टाफ ठेवलेल्या बिंदूंच्या उंचीची म्हणजेच RL बेरीज करून काढली जाते. तर या बघितल्या लेवलिंग मध्ये वापरण्यात येणाऱ्या संज्ञा. आता आपण पाहणार आहोत चढ व उतार पद्धती म्हणजेच राईज अँड फॉल मेथड. पहा,
या पद्धतीमध्ये उपकरणाची उंची म्हणजेच हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट किंवा कॉलिमेशन प्लेनची RL काढण्याची आवश्यकता नसते. यामध्ये उपकरणाच्या एकाच सेटअपमधील एका पाठोपाठ एक येणाऱ्या बिंदूंच्या उंचीतील फरक हा काढला जातो. तर आता आपण व्हिडिओमध्ये पाहूयात चढ व उतार म्हणजेच राइज अँड फॉल मेथड ही कशी आहे. पहा, Rise and fall method. Let us see the example for booking and calculation of reduced level by rise and fall method. Back side of reading is taken benchmark. Four-side reading at B is taken. Subtract the four-side from previous back side. The answer is negative, so it is considered as fall. RL of point B is calculated by subtract the fall from previous RL. Change the instrument and taken backside reading at B. Without changing the instrument position, intermediate side at C is taken. Subtract the intermediate side from previous back side. The answer is positive, so it is considered as rise. RL of point C is calculated by add the rise from previous RL. Four-side reading at D is taken. Subtract the four-side from intermediate side. The answer is negative, so it is considered as fall. RL of D is calculated by subtract fall from previous RL. Change the instrument and taken backside reading at D. Four-side reading at E is taken. Subtract the four-side from previous backside. The answer is negative, so it is considered as fall. RL of point E is calculated by subtract the fall from previous RL. Change the instrument and taken backside reading at E. Four-side reading at F is taken. Subtract the four-side from previous backside. The answer is negative, so it is considered as fall. RL of point F is calculated by subtract the fall from previous RL. Finally, the difference between sum of back sides and sum of four sides are equal to the difference between the sum of rises and sum of falls. तर अशा प्रकारे आपण समतोलनाची माहिती शिकलो. धन्यवाद.